मुझे पर थी, क्या बोलते भेलपुरी खा रही थी, मेरा पति साइड में था, एक इंसान आया, उसने उसको गोली मार दी। यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। अपने आप बोले ना। 3 दिवसापूर्वी लग्न झालं होतं। नवरा आणि नववधू काश्मीरच्या सुंदर निसर्गात एकत्र काही क्षण घालवायला गेले होते, पण ती सहल त्यांच्या प्रेम कहाणीची अखेर ठरली। पहलगाम मधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाले। त्यांची पत्नी सुरक्षित आहे, पण आतून पूर्णपणे तुटलेली। आजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत त्या एका न संपलेल्या हनीमूनची आणि एका देशभक्ताच्या शौर्याची कहाणी। 3 दिवसाचा संसार आणि एक गोडी, एक मिनी स्वित्झर्लंड। पण या घाटीने मंगळवारी रक्त पाहिलं आणि एका नववधूच्या कुंकवाचं तेज हरवलं। 19 एप्रिल हरियाणा मधील कर्नाल मधून येणारे लेफ्टनंट विनय नरवाल आणि त्यांची पत्नी विवाह बंधनात अडकले। केवळ 3 दिवसांनी 22 एप्रिल रोजी ते पहलगामाला पोहोचले, पण नियतीनं त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं लिहिलं होतं। या हल्ल्यात केवळ विनय नरवालच नाही, तर हैदराबादचे आयबी अधिकारी मनीष रंजनही शहीद झाले। त्यांच्या पत्नी आणि मुलांसमोर एक गोडीने त्यांचा संसार उद्ध्वस्त केला। ती एक पत्नी होती, ती एक नववधू होती, ती एक सामान्य भारतीय होती जी फक्त हनीमून साठी आली होती, पण तिला देशासाठी विधवा व्हावं लागलं। ही कहाणी केवळ एका जोड्याची नाही, तर त्या प्रत्येक भारतीयाची आहे, जो अजूनही प्रश्न विचारतोय की हे कधी थांबणार। पोलीस टाइमची स्पेशल रिपोर्ट, 3 दिवसांचा संसार आणि एक गोडी।